अथवा तो भक्तिम्याख्यस्यामः स्वातस्मिन् परमपरिमरूपा यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत्प्राप्य न किञ्चित् वाञ्छति न द्वेष्टि न रमते न साई भवति यज्ञात्मा मत्तो भवति शब्दो भवति आत्मारामो भवति सा न कामयमानः निरोधरूपत्वात् तल्लक्षणानि वाच्यन्ते नानामतभेदान् पदादिषु अनुरागः कौन पाराशर म्हणजे व्यास ऋषी आणि कथादिषु अनुरागः षण्य नारदाष्ट धर्म्य नारदाने काय भक्तीचं लक्षण सांगितलं नाही झालं नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे अस्वैवं यथा व्रजगोपी गाणं असं भक्तिप्रेम कुठं आहे तर गोपिकांच्या ठिकाणी व्रज गोपी गाणं असं तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृत्या भगवंत कसा आहे कुणाला कळालं गोपिकांना कळालं यशोदेच्या पोटी अवतार घेऊन परमात्मा कसा आहे यशोदेला काय झालं नाही. मग थोडं माती खाण्याचं काय केलं नाटक केलं त्याच्यात सगळं ब्रह्मांड देखील नामामध्ये तत्रापि स्मृत्यापवादः जारणाव्य ईश्वरस्यापि देशत्वात् दैन्यप्रियत्वाच्च ही लक्षणं सांगितलेली आहे. म्हणून या राजगृहभोजनादिषु तथैव दृष्टत्व आपल्याला राजवाडा दिसला म्हणा का आपला होता सगळं तुम्ही कुठे दिल्लीला गेले तिथे मंत्रालय दिसला राष्ट्रपती भवन दिसलं म्हणजे काय भवन होत असते का पदार्थ पाहिले म्हणजे कुठे भोग जात असते का. मग काय झालं पाहिजे अपरोक्षत्वाने ज्ञान झालं कोणत्या तऱ्हेने ज्ञानाचे दोन विभाग परोक्ष आणि आपल्या ताटामध्ये वाढलेलं आहे जेवायला आहे कोणतं ज्ञान झालं ते आणि जिभेचा संबंध आला म्हणजे हाताचा संबंध आला तर अरे हाताचा संबंध आला तर कळते का हाताला काय हा कोणाचा संबंध आला पाहिजे जिभेचा जिभेला आहे तर मासच आहे ना हाताला तरी काय पण रसनेंद्रिय कुठं फिट केलं आहे जिभेवर. तुम्ही जर जीभ घेतली आणि त्या जिभेच्या अर्धभागी जरी साखरेचा दाणा ठेवला तरी गोड लागाय काय लागला पाहिजे शेंडा लागा त्याचं फिटिंग कुठं आहे असं आहे. परोक्ष आणि परोक्ष ज्ञान पाहिजे पुढे कोणतं पाहिजे अपरोक्ष ज्ञान पाहिजे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये परोक्ष ज्ञान झालं पण अपरोक्ष राहिलं पुन्हा कोणतं राहिलं ना तर आपलं परोक्ष ज्ञान झालं म्हणलं तर पूर्ण झालं आम्ही फिरत बसा कीर्तन करेल काय झालं पाहिजे अपरोक्ष आहे का नाही कशा करता चाललेलं आहे तेव्हा गवळणीला कोणतं ज्ञान होतं मग त्याच्यामध्ये काही भाग असा आहे तो टाकावा लागतो आणि काही घ्यावा लागतो. एखादा आपल्याला आंबा खायचा असला कोय आणि टरबूज काय करायचं आणि रस काय करायचा घ्यायचा तर कोय आणि टरबूज सुद्धा विकत घ्यावं लागते भात खाते वेळी कडकन लागलं
तर सिद्धार्थ माणसाला वाटलं दाताला काय लागला असला पाहिजे, खडा. म्हणला का तुम्हाला खडा लागला होता का? हा म्हणला खडा लागला होता. मग तुम्ही थुंकून का नाही टाकला? तो का म्हणलं फुकट घाला. तांदळाच्या भावात घेतला तरी तो काय करायला लागतो, विजाती आहे तो, काय टाकावं लागतं. त्याचप्रमाणे काय रस घ्यायचा आणि टरफल काय करायचं, टाकायचं. सत्संगती करायची आणि दुःसंगती दुःसंगत सर्वथा उपरित. आणि दुःसंग हे बाय एवढं खूप मोठं, इतकं मोठं दूध आहे आणि एक मिठाचा खडा पडला तर ते दूध काय होते. हां, तशी दुःसंगती वाईट आहे. नको दुर्जनाचा संघ. हां, दुष्टबुद्धी हे सगळं. अलीकडे काय चाललं आहे, माळ घातलेली लोक काय काढायला लावतात, आहे ना. म्हणलं कोणा सांगितलं तुम्हाला, कोणत्या भावानं उपदेश केला? एकाच्याला लोडणं गळ्यामध्ये स्वतः घालत नाहीत दुसऱ्याला, असा प्रकार अलीकडे आहे. बरं आहे, वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून काहीतरी माळकरी देतात. कुठे कॉलेजात जा, कोण्या इन्स्टिट्यूटमध्ये जा, कुठे जा, दिसतो का माळकरी? माळकऱ्याचा प्रकालिक अत्यंत गंध विंद काय दिसत. कुठं शाळेतल्या पोराला दिसते का मास्तर नाही, गंध नाही, मुळाला कोणते किती शाळेत कवा म्हणला किती पोरं शिकतं तुमच्याकडे? 5,000 पोरं शिकतात. किती एकाला तरी गंध आहे का? आहे का? आणि आपल्या संस्थेमध्ये 500 पोरं जरी शिकत असले तरी विना गंधाशिवाय पोर आहे का? सगळ्याला काय गंध आहे. म्हणलं गंधाचंच उदाहरण काय दिलं? माळ दिसत नसते, गंध दिसत असते. गंधाच्या आरती आहे, त्या आरती माळकरी असला माळकरीच का लावलं? अलीकडे पाश्चिमात्य संस्कृती आहे ना, मी सगळ्यात जोरात कोणती संस्कृती उडली? पाश्चिमात्य संस्कृती. जाऊ दे आपलं हे चाललेलं आहे. दुःसंग काय केलं पाहिजे? सर्व नाशाला कोण कारण आहे? मग काय काहीच्यामुळे सगळं काय घडलं? रामायण घडलं ना कोणामुळे? नाही तर उत्सव, मोठा उत्सव होणार होता. काय होता? राम कुठे बसणार होता? हा राज्याभिषेक होणार आणि त्याच्यात तिने सर्पाचं पिलं सोडलं. कोणतं काय रुसून बसली, काय बसली. आणि त्या दशरथ दादा भेटीला गेला, बोले ना हालेला काही ना राम जन्मामध्ये घेऊन. म्हणलं तुझ्या अंतकरणात काय आहे? म्हणलं मला तुम्हाला दिले 2 वर मागाय. म्हणलं कोणते वर आहे? मग तिने सांगितलं हे सगळं कोणी तुझ्या चित्तात ठसवले तर मंथरे नाही आहे. म्हणलं 2 वर कोणते? एका वराने भारताला कुठे बसवायचं आहे? रामाला नाही, कोणाला? आणि दुसऱ्या वराला रामाला कुठं पाठवायचं? असं आहे का? एक इकडे आणि एक इकडे. भरताला गादी आणि रामाला वनवास. मग माझ्या दशरथाने सांगितलं, म्हटलं हे पहा, भरताला कुठे बसवतो पण रामाला काय करू नको. ते म्हणलं नाही, भरत गादीवर बसला तरी चालेल, पण राम कुठे गेला पाहिजे? याला दुष्ट बुद्धी. कोणती बुद्धी? आणि त्याचे परिणाम काय झाले? दुःसंगामुळे राजा दशरथ कुठे गेला? वैकुंठाला गेला. राम कुठे गेला? वनात गेला. भरत नंदीग्राम. कशाचा परिणाम हा? दुःसंगाच सर्वत आहे का?
त्याचे काय काय परिणाम होतील काही सांगता येत नाही. दुर्बुद्धी वाईट लहान अथवा मोठ्यावर काही अवलंबून आहे, पण ती दुर्बुद्धीच आहे. लहान सर्पाचा पिलू चावला तर माणूस मरत नाही, मोठा चावला तर मरते, असं कुठं आहे का? पण लहान असो का काही नाही. नाही मला मोठा साप चावला राहता म्हणून जगेल ते काही नाही, राम बोलू आहे. म्हणून दुःसंगात सर्वथैव त्याज्य आहे. काम लोक तरंग येते समोर आहे नाही. मग कोणता संघात केला पाहिजे? अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. त्याच्यामध्ये प्रेम असते. काय असते? विघटनामध्ये प्रेम नसते. एकमेकाचा एकमेक शत्रू होतात. काय होतं? आहे फाळणी झाल्यामुळे पाकिस्तान हिंदुस्थानचा काय झाला? तो प्रेम राहिला का? म्हणजे दुःसंगात सर्व काम क्रोध लोभ मोह अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम मुखास्वादर्वत प्रकाशसे कोपि पात्रे गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणं वर्धमानं सूक्ष्मतरं अनुभवरूपं तत्प्राप्य तदेव लोकयति. तदेव प्रेम म्हणजेच भक्ती. भक्ती म्हणजे स्वात्मस्मिन् परम प्रेमरूप. भक्ती प्रेम आहे. भक्ती प्रेम सुखने नवे अनिका पंडित वाचका ज्ञानी आत्मनिष्ठ झाली परी भक्ती प्रेम सुख. तो का म्हणे कृपा करील अंतरीच हे प्रेम. म्हणून त्या भक्तीची व्याख्याच अशी आहे. परिचय भक्ती ऐशी पर्जन्याची सुटिका द्यायची धरा वाचून येणारीची गांधीजी. ती परमात्म्यालाच विषय करते. कोणाला करते? आपली वृत्ती काय आहे? परमात्मा सोडून देऊ बस. त्यालाच काय ते विषय होते. इथं बाजूला पाठ झाला म्हणजे हनुमान चालीसा म्हणतात ना. मग एखादा पेढे वाटणार आला ते हनुमान चालीसा बारी कोण शिरते? हनुमान चालीसा बाजूला आणि 5,000 रुपये नाही का? एखादा मग म्हातारा असतो ना, मग तो काय करतो? पाळण्याजवळ बसला असतो नातवाच्या आणि दोरीने हलवतो आणि पुढे त्या पाळण्याचा सांभाळ करतो तो. त्याच्यामध्ये रडायला लागलं पोरं. काय व्हायला लागलं? आणि हा काय म्हणत होता? हरिपाठ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गंधा. ते कार्टर रडायला लागलं. हे बाळ्या रडू नको, तुझी आई काम करते म्हणा हरिमुखे म्हणा. त्या कार्ट्याची बोलते आणि हरिमुखे चालू आहे. हे आपली भक्ती आहे. आपली भक्ती फळावर ज्ञान देते. कशामध्ये? संताच्या भक्तीचा हृदय प्रेम कोणाचा? विषयत्व त्यांचा लाभडे जनधरा माता पिता अशी भक्ती असते. सगळं आपल्या कोणाला देऊन टाकलं. सगळं जळ संपत्ती समुद्रात दिवसाती अनन्यगती तैशी जमे. गंगा ते आपलं काही पाणी ठेवते आणि काही पाणी देऊन टाकते. साहेब मग काय करते? सर्वस्व काय देऊन टाकत आहे. सगळं पाणी कोणाला दिले? तसं काया वाचा मन कोणाला देऊन टाकतात? गुरुच आहे. तसंच आहे. शिष्याचा असतो गुरुला सगळं काय देतो? देऊन टाक. पतिव्रता मावली आपल्या पतीला काय करते? ह्याच्या एखादा चाकर असला तर आपल्या स्वामीला काय करतो? पगाराची सुद्धा काय करीत नाही. दिला पगार तर दिला, नाही दिला. सेवा म्हणजे सेवेमध्ये कोणत्याही प्रकारे काय नसतं.
इथं बाया असायच्या ना बाया, स्वयंपाक करणाऱ्या बाया. मग त्यांना काही पगार आहे का? हो, काहीतरी 2-4 रुपये द्यायचे किती. एखाद्या महिन्याला काय व्हायचं, द्यायचे नाहीत. मग सेवा सोडून द्यायची का? तर सेवा करायची का? तेच दुसरीकडे नाही का काम करे. दुसरी जर बाई स्वयंपाकाचं 200 रुपये द्यावं लागते. किती? हे सेवा म्हणजे आपल्या संस्थेमध्ये पैशाला किंमत आहे का? निष्काम दिला किंमत आहे. इथं काही पैसा आहे का? झाडझुड अशी निष्काम सेवा. सेवा कशा करता सांगितलं? या भक्तीमध्ये खंड नाही कोणत्याही प्रकारे. सेवा म्हणजे मग सीतेचं उदाहरण पहा, नाही का? कठीण प्रसंग आहे, सीतेचे उदाहरण आहे. स्मरण भक्ती कशा करता? तिला आणण्याकरता श्रीरामचंद्र प्रभूला रावणाचे काय करावं लागलं? रावणाच्या युद्धाला आणि भारतीय युद्धाला, रावणाचं युद्ध कसं होतं, भारतीय युद्धासारखं उपमा करत नाही. राम रावण झुंजिनले असं युद्ध झालं. केवढी त्याची सेना. राम लक्ष्मणाजवळ कोण आहे? वानरं सगळे. कधी वानरं कोणी कालच्या बाहेर पाहिलं काय? सगळ्या देवाला सांगितलं होतं तुम्ही कोण व्हा. सगळे देव काय झालेत? आमच्या रावणाला असं वाटलं, हे रावण वानर म्हणजे काय? म्हटलं आपलं खाद्य आहे की. कोणाचं? राक्षसाचं. तो हनुमंतराय होता ना, सीता भेटली सगळं काय झालं. म्हटलं की हनुमंतराय म्हणायला लागले, मला आईसाहेब फार भूक लागली आहे. अरे तू इथून अयोध्येतून इथे कुठे अशोकवनात आला, तोपर्यंत तुला कोणी जेवायला घातलं नाही का? मला जेवायला नाही घातलं, मलाच खायला उठलं. वाचून काही दिवशी पण नाही होती म्हणून तुमचं दर्शन झालं नाही झालं, संपलं. जाऊ द्या. दृष्टांत कशा करता सांगायचं? निष्काम भक्ती कोणती भक्ती? स्मरण भक्ती कोणाची? सीतेची होती. आणि भागवतामध्ये स्मरण भक्ती प्रल्हादाची आहे. 11 त्याच्याकरता प्रकार करतात. कोणाकरता मारण्याकरता. आणि कोण प्रकार करतो? त्याचा बाप. पोराला मारण्याकरता किती प्रकार. बघा, तापलेल्या तेलाच्या कढईत काय करतो? तेल शांत आहे का? थंड आहे का गरम आहे? गरम आहे का उकळत आहे? उकळत आहे. भजा टाकला तर वर फुगून. पुऱ्या बिऱ्या काय? पुऱ्या काय शेकत बसावं लागते का? ते का चपाती फुल काय का विस्तवावर शेकत. एका जणाने म्हटलं, अरे म्हणला लवकर पुरी आण किंवा खाण्या. नाही म्हणलं, ते माझं विस्तवावर ठेवली आहे म्हणलं. पुरी कुठं विस्तवावर ठेवली? जाऊ द्या. दृष्टांत असा उकळणाऱ्या तेलात टाकला होता कोणाला, पण प्रल्हादाचा स्पर्श होता बरोबर. पाणी तेल कसं झालं? शांत आहे. हे भक्ताचा महिमा आहे. कोणाचा? जो उपाय त्याला लाकडावर अग्नी पेटवला. काय पेटवला? आणि त्याच्यात सांगितलं बुडी घाल म्हणून. त्या अग्नीला प्रल्हादाचा दर्शन होता बरोबर. प्रल्हादाला पाहता बरोबर अग्नी काय झाला? शांत झाला. साप चवायला ठेवला. कोणाला? त्याला. तो साप त्याच्यातला विष नाही राहिला, ते अमृत झाला. काय झालं? हा कोणाचा महिमा आहे? त्यांचा काय महिमा वर्णमी पामा नकळे साचा
ब्रह्मादेव हे भक्तिशास्त्राचं आहे. साधी बाई जनाबाई म्हणजे कोणती बाई, पण तिच्या चपला कुठं घेतो, डोक्यावर घेतो. ती जनाबाई आहे ना. आणि ते आपल्या शेणी वेचून आणल्यानंतर, गोवऱ्या वेचून आणल्यानंतर गाठोडं वर घ्यायचे आणि त्यात हाताला हे झाल्यानंतर चपला कुठे ठेवायची, गाठोडा. मग तर परमात्मा तुझ्या चपला काय करतो, काढून घेतो आणि कुठं घेतो, आपल्या. जनाबाई रागवते, काय होते, हे म्हणलं अर्ध्या तुला काही कळते काय, मी हे सामान्य बाई माझ्या चपला कुठं घेत होतो. बरं ते चपला होते ते आजच विकत आणल्या होत्या का, किती का दिवसाच्या होत्या, शिवून अंधारायचं त्याला. बरं का बुडाला इतके माती लागली होती, चिखलातून आली होती चपलाच येते. आणि त्या पायाला चपला कुठं घेते, कोण, भगवान. मग ते जनाबाई रागवते, हे म्हटलं देवा असं काय करतो. मग ती चपला घ्यायला लागते. परमात्मा चपला देण्याच्या अगोदर त्या चपलाला बंधन करतो, काय करतो, वरची चरणीचे रजबंदी, आणि त्याची माती घेतो, काय घेतो, आणि कोणाला लावतो, डोक्या. असं आहे. भक्ताच्या पायाची माती म्हणजे गंध आहे. हे गंध दिसतं नाही आहे, हे म्हणे म्हणून सगळ्या गरुण्याच्या पायाची माती म्हणजे कोण, त्याला गोपीचंदन म्हणतात. कोणतं, असं आहे. परमात्मा आपल्या जर कपाळावर लावतो तर आपली काय कथा आहे. मग आपण नुसत्या कपाळाला लावलं पाहिजे का सर्व अंगाला, आहे काय. एखाद्या याला जर मी असं केलं तरी सीताराम भाऊ लावल्याशिवाय मला थंड थंड वाटते ना. बारा ठिकाणी गंध लावतात किती ते संत. त्या हे सगळं कशा करता, भक्तीला कोणत्याही प्रकारे काय नाही खंडन आहे, तिला काही. त्याचं सगळ्यात उदाहरण झालं नाथ महाराजांचे आजोबा. जरी संकट आलं तरी भक्ती सोडली का बा. जरी हे आकाश ब्रह्मगोळ त्यात सोळाचं पाणी होऊन गेलं. सीतेचं असं तेव्हा एका यांनी माणसाने प्रभू रामचंद्र राजावर बसले असताना त्याने याला म्हटलं बा त्याचा आणि त्याच्या मिसेसचं भांडण झालं. कोणाचं, त्याचं आणि कोणाचं, मिसेसचं काय झालं. मग नेक म्हटलं माझ्या घराजवळ. कोण म्हणतो, यजमान. कोणाला म्हणतो, मंडळीला. म्हणलं माझ्या घरातून काय कर. म्हणलं मी काय राम आहो का ग. म्हणलं रावणातल्या घरातली सीता कुठं आणली, घरात आणली. मी काय राम आहो का. नेक हे कोण ऐकलं. निक्षेवर काय घेतला, सीतेवर काय घेतला. दुसऱ्यातल्या घरातली पुन्हा सीता कुठं घेतली. म्हणलं मी काय राम आहो का. मला प्रभू रामचंद्राने हे सगळं ऐकलं बा. मग सीतेला सांगितलं, तिलाही कळू दिलं नाही काय करते. आणि मग लक्ष्मणाला सांगितलं. म्हणलं हे पहा लक्ष्मणा, दिवस निघण्याच्या पूर्वी सीतेला रथात बसून वनात घेऊन जायचं आणि सोडून द्यायचं आणि सांगायचं पुढे यायचं नाही. कुठे त्या लक्ष्मणाला सुद्धा म्हटलं एक काम कोणी करायचं. मग ते प्रभू रामचंद्राने सांगितलं, म्हटलं तू माझा नौकर आहे,
राजाने केलेली आज्ञा नौकरांनी काय केली पाहिजे. मग ते सूर्योदयाच्या आत ते आणलं कोणाला रथ आणला, रथात कोण बसवले आणि तो रथ कोणा तिलाही काय कळेना बा. आणि तिच्या पोटामध्ये रामाचा गर्भ होता. कोणाचा? रामाचा. आणि पुढे वनात सोडल्यानंतर निरोप सांगितलं, म्हणलं हे बा प्रभू रामचंद्राचा निरोप आहे, पुन्हा अयोध्येमध्ये यायचं नाही, अवघड काम आहे. मग तिनेही सांगितलं बरं का. आता अशा संकटाच्या वेळेला वनामध्ये नेऊन सीतेला सोडलं, बाळंतपणाची वेळ. मग एखादी बाई असती किती शिव्या दिल्या असत्या मोजून तरी 1000 शिव्या दिल्या असत्या. मग शिव्या दिले का ते? मग लक्ष्मणाने सांगितलं, म्हणलं परत अयोध्येमध्ये यायचं नाही. मग सीतेने आपला निरोप सांगितला. प्रजेकरता जो एवढा कष्ट सहन करतो, आपल्या मंडळीचा सुद्धा काय करतो, असा राजा पुन्हा पुन्हा भेटावा एवढ्याकरता मी महान तप करील. काय करेल? आणि पुन्हा 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 परमेश्वराला सांगेल, पती असावा तर कसा असावा? रामाला. किती संकट आहे, मग सोडून दिलं कसे? रामाला सोडून दिलं का? मग भक्तावरती संकट येत नाही का? मग तो काय परमात्म्याला विसरून जातो का? सगळी यादी वाचा तुम्ही. भक्ताचे याच्यावरती आहे. अनेक भक्त चोखा वेळावरती संकट आलं, अनेकावरती काय आलेलं आहे. ज्याच्या भक्तीमध्ये खंड पडत नाही अशी जी भक्ती, ती भक्ती कोणाची होती? गवळणीची होती का? म्हणून अखंड तिथं काय झालं, दुस्संग सर्व दैव त्याज्या काम क्रोध लोभ तरंगित अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. त्या प्रेमाचा कधी भंग होत? प्रेम कमी होते का वाढत राहते? मग जिजाबाईच्या विषयीचं प्रेम तुको भरायच्या अंतःकरणात कमी होत होतं का वाढत होतं? असं आहे. ते म्हटलं तू भाग्यवान आहे, तुझा काटा परमात्मा काढतो. मी तर भजन करून एक दिवस इथं भेटत नाही, आणि तुझा काटा कोण काढतो? आहे का? प्रेम जसाच्या तसंच राहत. तुझं लागी कर्म तुझी जायचे पर्व भक्तिशे मनोधर्म विकून इत्यादी सर्वापरी जे भक्त हृदय बांधवणी या जीवारी तया आणि आता कोणी एक तत्वता झाली त्याला या किरटीची बोला जगतबंधू म्हणे हो प्रश्न बोला. म्हणून सुंदर ती भक्ती परमेश्वर पाहिजे. सुंदर त्याच्यावरती बरी उपकंतीची अकोटी निघाली रश्मी जायचे किरटी का वर्षा काळी सरीत वाजायची चढू लागे नीच नाही बसला ठाकरी आहे सागर मागे या बे गंगे जैसा तैसे सर्वेंद्रिया सहित मदमारी मज जीवन ऐसे मी जवणी करते माझी नवरा होतो काय सांगा अशी सेवा असते. त्याने परमात्मा जाणलेला असतो. कसा परमात्मा आहे असं अनिर्वचनीय प्रेमस्वरूप मोकास्वादन प्रकाशते क्वापि पात्रे गुणरहितम कामनारहितम प्रदूष. आपलं प्रेम असे गुणावर अवलंबून असतं आहे का? आणि समजाचं प्रेम असतं ते आतल्या परमेश्वरावर द्यायचं. कोणा? परमेश्वर. उचणीचं काही नाही भगवान दोषी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती दैत्यागे चर्म रंगू लागे सगळं. म्हणून जेथे वसती हरीचे पुण्य पिके पवित्र ते कुळ
अंजीरचे हरीचे दास. आनंद कोणती भूमी आहे का? अंजीरचे हरीचे दास. पण ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कुठे झाला? कुठे झाला? खालुमऱ्याला. कुठं झाला? आळंद झाला. पवित्र ते कुळ. अंजीरचे हरीचे दास. तिन्ही देव जन्माला आले. महाविष्णूचा अवतार. ज्ञानेश्वराचा जन्म आहे. वाद पडलाय त्याचा. काय पडलाय? वाद नावलंबी आहे. जन्म झाला एवढं मानून कुठं स्वप्न पडलं? वाद आहे. एक म्हणतो देऊला, एक म्हणतो भंडाऱ्यावर, एक म्हणतो त्या ओतूरला. म्हणून अनुग्रह झाला. काय झाला? मंत्र दिला. ह्या वाद करण्यापेक्षा मंत्र दिला ना. वाद मंत्र दिला. हे सगळ्याला काय आहे? कुठे मंत्र दिला याच्यामध्ये वाद आहे. विनाकारण टरफलामध्ये वाद करण्यात काय आहे? गरखाण्यात काय आहे काय? मग तो वाद असं मग जन्म झाला का? आता प्रत्येका बाप आपला काय असतो? देवकर म्हणतात तुकाराम महाराजाचं घर जवळ आहे. तिथून स्नानाला काय होतं ते? म्हणून मंत्र कोणते कुठं दिला? एक म्हणतो नाही भंडारा डोंगरावरचे आसपासचे लोक म्हणतात मंत्र कुठे दिला? आणि ओतूरचे लोक म्हणतात बाबाजी कुठले? ओतूरचे. म्हणून मंत्र दिला. मग साधा काला काय पाहिजे? कुठं दिला हे नाही, मंत्र दिला ना. रामकृष्ण संपलं. जाऊ दे. खंड पडू देत नाही. काय करू देत नाही. बरी ते भक्ती आहे. दुसरं नाही का? प्रेम वाढत असते. काय राहते? गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम किंबहुना धनुधा जो मातेची आहे आणि तो मोठे मातेचा सोयरा. मग ते मूल कसे असो? जन्माला आलेलं मूल काही सांगता येत नाही. कधी कधी मुकच जन्माला येते बा. कधी आंधळत जन्माला येते. कधी अपंगात जन्माला येते. सगळं प्रकार आहे का नाही? मग चांगल्या मुलावरती प्रेम करायचं ना. अपंग असेल तर टाकून, किंबहुना जास्त अपंग असेल त्याच्यावर आईचं प्रेम करायचं आहे. मुके आंधळे अनर्गळ आणि जीवापरीच बाळ पडी. आपल्या जीवापेक्षा सुद्धा आईला ते मूल काय होते? मग भक्ताच्या ह्याच्यामध्ये सगळेच फायदे काय? सगळेच काय? नाथमाराजासारखं श्रीमंत आहे का? सगळ्या सोय मनासारखं आहे. सगळंच आहे. माझा एकाच्या घरी एक असते आणि एकाच्या घरी काय नसते. मग एक नसते तरी प्रेम जशाच्या प्रेमामध्ये सातस्मिन परम प्रेमरूपा तस्या साधना आणि गायंत्याचार्य तत्वविषय जगात संगत्यागात अव्यावृत वचनात असं आहे. त्याच्यामध्ये एक मोठं मत आहे विषय त्यागात. विषय त्यागात म्हणजे माणसाचं सगळा बरं. श्रीमंत माणसाला भक्ती करत असतात का सगळे विषय गोळा करत बसतात? इतके माणसाला विषय लागत असते का? का म्हटलं तुम्ही पाहते मला ही बिल्डिंग गणपतरावचीच आहे आणि दुसरी बिल्डिंग होती आहे. ते म्हटलं इथून रांक दिसते ती कोणाच्या बिल्डिंग आहे? फक्त गोळा करतो त्याचा उपयोग करत नाही. काय करत नाही. मग गोळा करायचा असते. जोडून या धन पुढे. मग त्याचा काय केलं पाहिजे? विनियोग केला. पण माणसाचं प्रेम कोणावर असते? विषयावर असते. देवाच्या ऐवजी कोणावर राहतो? संताचं प्रेम कोणावर असते? मग विषयावर नसते. ते सामान्य असते. काय असते? नावडे जन धन. मग कोणावडे?
विषय तो त्यांचा नावळे जनार्दना. असे जे भक्त असतात बघा, गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम सूक्ष्मतरम अनुभवरूपम तत्प्राप्य तदैव लोकयति तदैव भाषयति. त्या भक्तीच्या सामर्थ्यामुळे हा समस्त श्री वासुदेव. भक्तीच्यामुळे जिकडे तिकडे कोण दिसायला लागतो? परमात्मा अनंत रूप आहे. बाप महादेव आहे काय? हा समस्त श्री वासुदेव. भक्ताला सगळा परमात्मा दे. ते नाथ महाराजाची गोष्ट सांगतात ना, मध्ये पार्वती म्हणायला लागले, काय लोक किती कावड भरून आणतात, गंगेची कावड भरून आणायची, आणि भगवान शंकराला काय करायचे, टाकायचे कावड. अजूनही प्रथा आहे बरं, षष्टीला अंदाज नाथागरचं ते रंजन असतं. हा मध्ये योगेश यांनी सगळं दाखवलं होता पैठणला. आणि तिथं ते कावड काय करायचे, मग सगळं चाललेलं आहे पिकवड. ते काय झालं, त्याला आणखी पार्वती म्हणायला लागली, म्हणले सगळे काय भक्त आहे, कुठून कावड आणतात मग देवाला. म्हणलं खरा भक्त कोण आहे? म्हणजे भगवंताने सोंग घेतलं. भगवान शंकर झाले घिसाडी, आणि ते कोण झाले घिसाडी दोन. आणि ते तिथं गाढव बिलं कोणाचं ते बाकी आदिवासी लोक असतात ना, आता या दिवसातले सोडून देतात जिथे ऊन आहे ना, सावलीच्या ठिकाणी. आणि त्याच्या गाढवावरती घोड्यावरती बसतात ना, त्याच्यावरती ते कोंबडीसुद्धा घेऊन जायचं. लहान लहान पोरं घेऊन बसतात, या गावातून त्या गावातून त्या गावात. मग ती घिसाडी आणि ते गाढव म्हणजे परमात्मा झाला. आणि मग ते कावड नेणारे लोक असायचे ना, मग घिसाडीन म्हणायचे, हे बाबा अरे आमचं गाढव मरायला लागलं आहे, पाणी पाच की थोडंसं झालं, पाणी पाच घे. म्हटलं बाजूला हो की, त्याच्या गाढवाला पाणी पाजण्याकरता आणलं का? बाजूला हो की म्हणा. किती विनंती केली तरी एकही, आणि त्या गाढवाला काय पाजत नाही, पाणी पाजत नाही. मग कोणाची कावड आली, मग तिची विनंती केली का, तरी ते पाणी कोण पाजलं? नाथ महाराजांनी गाढवाला. ते लोक चालले म्हणजे नाथ महाराज गाढवाला पाणी पाजतात. म्हणले नाथ महाराजाला डोकं फिरलं. म्हणले काही अक्कल नाही, एवढं मोठं गंगेचं पाणी आणायचं आणि शंकराला वाहण्याच्या ऐवजी मरे नका गाढव मेलं तर काही आपल्याला जोडलं. नाथ महाराजाला विचारलं, म्हणले महाराज गंगेला पाणी वाहण्याचं, गंगेचं पाणी शंकराला रामेश्वरला वाहण्याचं, आणि खुशाल तुम्ही कोणाला पाजलं? गाढवाला. पण नाथ महाराजांनी काय झालं, जो परमात्मा रामेश्वरला आहे तोच परमात्मा कोणाच्या ठिकाणी आहे. म्हणून आम्ही पाणी कोणाला पाजलं, कोणाची पूजा केली, हा भाव कोणाचा आहे? अनंत रूप आहे देखील आहे. असं असून सुद्धा भक्तीमध्ये काय नाही. मग या बोधावाचे मीच होणे करती माझी परी नाव तो ऐकावा. मग अशा या भक्तीच्या द्वारा भगवंताच्या ठिकाणी अनन्य भाव असो, कोणता भाव असो, स्वातस्मिन परमप्रेम रूपा सगळं देऊन टाकलं. मग ते त्याच्यावर वेगळे राहत असे. पतिव्रता बाई पतीला काय करते, मग सगळं ते पतीला एकरूप मानल्यानंतर सगळ्या पतीची इस्टेट कोणाची होते? एकटी होते. त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाला जाणल्यानंतर तो त्याच्याहून वेगळा राहत. पतिव्रता बाई पतीहून काय राहत नाही. दिसायला दोन पण असायला. हे पा मूल झाला तरी बाई म्हणते माझाच मूल आहे,
आणि हा उपडसून काय म्हणतो माझंच काय आहे आता भेदर आला का अभेद झाला. आता काय शेत असतात, बाई म्हणते कोणाचं शेत आहे आणि यजमाने काय म्हणतो का एवढं वैभव बाईला कशामुळे प्राप्त झालं, त्याच्याशी एकरूप झाले. लग्न हे क्रिया कशी एकरूप होता, त्याचं दोघा जीवाचं काय होणार ऐक्य होणार, याला लग्न म्हणतात. म्हणून भक्त हा भगवंत होऊन वेगळा राहत, ऐसे मीच होऊनी करते माझी. कल्पना करा, अग्नीमध्ये लाकडं टाकले, लाकडं वेगळ्या राहतात का, किमस्वरूप होतात. नदी समुद्राला मिळाली, कोणाला मग काय नदी राहते का, किमस्वरूप होते. तसा परमात्म्याला भक्त मिळाला, तो भक्त देवाने वेगळा राहतो का तत्स्वरूप होतो. आपले पदी महाप्रभ महादेव हे भक्तीचं सामर्थ्य आहे. कोणाचं आहे भक्तीचं. पण अगोदर काय करतं, मन म्हणा बाबा मध्याजी माम नमस्कारो मामे वैश्युक्त महात्मान मत भक्ती झडवणी बहिला हे भक्तीचे वाटे ज्या भावीचे मग भक्तीच्या योगाने आपल्या स्वरूपाला काय होईल, ज्ञानदेवा घर निरंजनी आम्ही निरंतर राहते. हे साधन कोणतं आहे भक्ती, आणि इतरही साधन आहे बरं का. पण इतकं फल देण्याचं सामर्थ्य काय नाही, तर साधन आहे. अधिक पुष्कळी रस आहे, काय लिंबाचा आहे रस आहे, कारल्याचा आहे काय रस आहे, कोणत्या याचाही रस आहे. मग आंब्याच्या रसाची गोडी घरी करतो का, रसाचं जेवण कोणाचं असते, लिंबाच्या रसाचं जेवण असते. अरे म्हटलं जेवायला गेला होता काय होतं, भावला आमरस होता, कारल्याचा रस होता. त्याच्यामध्ये भक्तीचं फळ सर्वात काय, आणि अशा प्रेमामध्ये राहून ते भक्ती करतात. मोक्षपदे तुच्छ गेली, नामा जन्म गेले, युगायुगी विठेचे सुख पुढत या घेईल मी जन्म. पुढे चरण सेवा, हरिनाम कीर्तन, संतांचे घालीन लोटांग, हे साधनं कोणाच्या संगतीत मिळते, दुष्टाच्या का मग कोणाच्या. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे, ऐसा ज्याचा अनुभव काय का देव बसे चित्ती, असे आवडते म्हणा हरिप्रिय आश्रय भेटे, तुका मिळे जिने सत्संगतीचा महिमा आहे. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूप मुखास्वादन प्रकाशते कविमाने गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमान सूक्ष्मतरम अनुभव. असं प्रेम त्यांना, त्या प्रेमामध्ये सगळा काळ जातात. मच्चित्ता मदगत प्राण कथन पश्चिमा, आणि तोच बहुत कीर्तनाच्या द्वारा संत कोणाला देतात ना. हरिभजने कीर्तनाचे नर्तनाचे नाचले जे नामाचे नाही बाबा, हे म्हणता भाव कळाला ते तो मी वैकुंठी नसे बरी बघियाचे परी तयापासी पांडवा, याचं नाम घोष भरवा. ज्ञानोबाराची संगती आहे. कोणाची संगती, तुकोबाराची संगती, ज्ञानेश्वर महाराजाची संगती. असं दुःसंगत सर्वतैव. मग ते आळंद देऊन परत का जाण्याची इच्छा करीत नाही. सत्संग आहे इथं, आणि परक्या ठिकाणी गेलो तो एकही गंधवाला दिसत नाही. आता टिकावं नाही का. आता फक्त आळंदीचा वारकरी शिक्षण संस्थेतलाच पोरगा फक्त धोतर नसलेला दिसतो. तुम्ही बघा की आहे का, दिसते का कोणी, टीका नाही. पण धोतर नेसलेला मनुष्य कुठला असला पाहिजे,
वारकरी शिक्षण संस्थे कोणत्या का संस्थेत झालं ना, वारकरी असो गायन के इथं सहीच आहे. मी कशा करता असंही असताना असं सोडून जाण्याची इच्छा का करीत नाही. पवित्र ते कुळ म्हणजे ते हरीचे दास वास्तव्य आहे ना काय. म्हणून नम ज्ञानविस्मृत्यापिवादा असं हे भक्ती साधना आणि गायन त्याच्या तत्वविषयाच्या आघात न तेष जाती विद्या रूप कुल गुण धनादी क्रिया. भक्त काय चांगल्या कुळातला असेल तोच भक्त होतो आणि कोणत्याही कुळातला असेल तर भक्त होत नाही. असं शबरी कोणाच्या कुळात होते. बरं रूपवानच होत असतो असं काही आहे का. कुलवानच होतो असं काही. विद्या एखाद्या आपल्याला कुठं मोठी नोकरी प्राप्त करून घ्यायची आहे, कलेक्टर व्हायचं आहे. सगळेच कलेक्टर होतात का. मला फॉर्म भरला, मला बरं झालं फॉर्म भरला. तर मला कशाचा फॉर्म भरला म्हणजे कलेक्टर होण्याचा. मग आता करा कसं आहे म्हटलं की हा अंगठा हा माणूस काय कलेक्टर होईल का. कलेक्टरला काय पाहिजे योग्यता लागते. कोणी कोणाचं ऑपरेशन करते का. त्याला काय पाहिजे ज्ञान पाहिजे योग्यता. आणि भक्ती करण्याकरता भक्त कोणालाही होता येते. या रे यादी बोलते करा. माणसाच्या योनीतला मनुष्य भक्त होईल यात काय मोठा आहे. गजेंद्राची कोणती योनी होती. कशाची कोणती. अरे पशुची योनी कोणती. गजेंद्र पशुच्या योनीतला आहे ना. कोण तरी काय झाला त्याला काही हे नाही. मी काय प्रल्हाद कोणाच्या योनीत होता. राक्षसाच्या हिरण्याक्ष. तरी मोठा काय होता तो. इथे नाही का त्याला रूप कुल गुण वगैरे काही परमात्मा काय होत नाही. फक्त भक्ती आहे कमी. हे तर लहान थोर आणि आम्ही भक्तीचे पाहुणे आहे काय. म्हणून त्या तुमच्या याच्याकडे दुर्योधनाकडे परमात्मा एवढे जेवणाचे पदार्थ केले होते बा. कोशिंबीर तर किती 5-25 कोशिंबीर होते. आणि चटण्या तर 10-5 चटण्या होत्या. आणि फळभाज्या पालेभाज्या काय तुमच्या अशा सगळ्या. आणि पक्वांना तर सगळे किती होते. तरी परमात्मा दुर्योधनाकडे जात नाही. आणि कबीराच्या घरी आमंत्रण नाही. कबीर नाही आपले काय विदुराच्या घरी आमंत्रण कुठं आहे. तरी सुद्धा तिथं की गेल्याशिवाय. अरे म्हटलं कशा करता आलो. तर म्हटलं जेवण्याकरता आलो की विदुरा. म्हटलं तुला आमंत्रण दिलं होतं का. म्हटलं घरी कुठं आमंत्रण त्याची वाट पाहिजे असे का. म्हटलं आहे काय आता. म्हणे विदुरा घरच्या कन्या घेऊन परमात्मा काय होतं. कन्यामध्ये प्रेम भरलेलं आहे काय. पत्रम पुष्पम फलम यो मे भक्त्या तदाहम भक्त प्रभुतम आहे काय. शबरीच्या बोरामध्ये काय आहे. मग परमात्मा गोष्टी आहे का कशी आहे पाहतो का. मग उच्चिष्टाची बोरे आहे काय. एवढा आता काय शिकलेली आहे का काय आहे. मग भक्तिशास्त्र असंच आहे. जसा परीस असतो कोणताही लोखंड भेटलं त्याला काय करतो. त्याप्रमाणे भक्ती तो कसा आहे याचा विचार करीत नाही. ऊच नीच काही नेणे आणि त्याचा उद्धार केल्याशिवाय कलियुगी उद्धार असं हे भक्तिशास्त्र आहे. नारद भक्तिशास्त्रामध्ये भक्तीचा भरपूर महिमा आणि तशा गायन त्याच्या तत्वविषयता सभ्यता अव्यावृत भजनात सतत चिंतन. आपल्याकडे फार कमी मंडळी आहे. ते तुम्ही तिकडे उत्तर भागात जा वृंदावन वगैरे. बाई जरी असली तरी याचं एक झोळी असते बा आणि त्याच्यात माळ असते काय ते
माळ तर लाज वाटत नाही. हातात काय असते माळच मिळणे, कारण ते जप माळ म्हणजे मोठं साधन आहे ना, ते काय आहे साधन आहे. म्हणजे भक्तीचं महात्म्यच आहे. मग ते भक्ती जे कोणी भक्तीला लागले निश्चित परमात्मा आज ना उद्या परमात्मा त्याचा उद्धार केल्याशिवाय तस्या साधना निघायन त्याचार्या दत्त विषयाचा संगत अव्यावृत भजनात असं सतत आणखी भगवंताचं चिंतन आहे. असं भक्तिशास्त्राने मननीयाने तद्वद कर्माने करण्याने म्हणून जे भक्त असतील बरं का, त्यांच्या संगतीमध्ये असं होतं. भक्तिशास्त्राचा काय केलं पाहिजे? हरिपाठामध्ये कोणतं शास्त्र आहे? भक्ती हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना, नाममंत्र जप, एकतत्व राव दृढधरी हरिशी करुणा, नामाविहीन मुख, दिवा नव्हे कळ, लाभा नव्हे ज्ञाची, जळोद्याची जिने, भक्तिविहीन वाढी नला दोषाची, कनेविहीन समोटे कणसे लागली. जाऊ द्या, यांचा उद्धार करेल. यात मोठा काय? पशुचा उद्धार करतो. कशाचा? सगळी वानर कोण होते? जाऊ द्या पशुचा. पक्षी घ्या की ह्याच्या पक्षी का राजहंस पक्षी, बांगडाही पक्षीचा आहे, कावडाही काय आहे, आणि गिधाडही कोण आहे? पक्षीचा आहे. मग जटायू कोणत्या ह्याच्यात होता? गिधाड जातीचा होता. जसा आणखी तुमचा नाही का गजेंद्र कोणत्या जातीचा? हत्तीच्या. तसा जटायू पक्षी कोणत्या जातीचा होता? गिधाड. जिथं मेलेल्या ढोर पडलं असते ना तिथं जाऊन बसणारा पक्षी. मग एवढा जटायू पक्षी बघा, भक्तीच्या द्वारा जे भाग्य दशरथाला प्राप्त झालं नाही ते भाग्य कोणाला प्राप्त झालं? जटायूला प्राप्त झालं भाग्य. दशरथ रामवियोगी मेला. दशरथाचा प्राण गेला त्यावेळेला राम कुठं आहे? आणि जटायूच्या बाबतीमध्ये परमात्म्यात त्याला कुठं घेतलेलं आहे? मांडीवर घेतलेलं आहे काय? त्याला शांत करतो. काय करतो? मला कोणी तुझे आणि हे अशी अवदशा केली, विचारपूस करण्याकरता त्याला वृत्तीवर आणतो. कशात आणतो? शुद्धीवर आणतो. ते पाणी असते ना त्याला जटायू तीर्थ म्हणतात. पंपा सर्व गजानन महाराजांचं मोठं मंदिर आहे तिथे. आणि तेव्हा लक्ष्मण काय घेऊन येतो? एका द्रोणात पाणी घेऊन येतो आणि कोणाला पाजतो? आणि तो जटायू मांडीवर ठेवले असतो. ते भगवानाची चोच करतात ते. आणि ते पाणी काय करीत नाही? पित नाही. मग लक्ष्मण म्हणतो, दादा हा पक्षी पाणी पित नाही. भगवान म्हणत असतात म्हणलं पहा, त्याच्या कानात काय म्हण? राम राम म्हण. मला मग कानात राम राम म्हटलं. मग पाणी प्यायला काय केली? मग लक्ष्मणाने विचारलं म्हणलं पहा, अगोदर तो पाणी पित नव्हता आणि मागावून पाणी का प्यायला लागला? तर म्हणलं पहा, अगोदर पाणी पित नव्हता कारण त्याचं राम म्हणणं हे काय पडतं म्हणून तो जगण्याला किंमत देत नव्हता. म्हणलं आता का पाणी पितो? तर म्हणलं कानाने ऐकतो. काय ऐकतो? काय वदावाणी करावाणी वदा ऐका. तर म्हणलं मी देवाजवळ राहतो. कोणाजवळ? सेवा करतो. पण एवढी भक्ती माझी. म्हणलं काय जात कशाची आहे? गिधाड जातीला. पण भक्ती काय आहे? मग परमात्मा जात पाहतो, वाणी पाहतो का गुण पाहतो का त्याचं ज्ञान पाहतो का भक्ती पाहतो? पै भक्ती हे कमी जाणे. जे भाग्य कोणाला मिळालं नाही आणि आपल्या स्वरूपामध्ये भगवंताने कोणाला मिळून घेतलं? जटायू. हे भाग्य कशाने पाहता? सात अस्मिन परम अमृत स्वरूपाच्या नाही का यल्लब्धात. म्हणून आपल्याहून परमात्मा त्याला वेगळा करीत
असंही भक्तीचं सामर्थ्य आहे. पण भक्तिशास्त्राने नाही का जाणणे आहे. आणखी पुन्हा चालेल ना एवढं हनुमान जयंती होईल. बरं आहे, हनुमान जयंतीपर्यंत चालू द्या म्हणणार. आम्हाला काय आहे इथे तिथं बसत बसायचं तर इथं सांगत आहे. आणखी पुन्हा विचार काय करू, नंतर करू. आणि पुढे हनुमान जयंतीला समाप्ती करून टाकू. थांबा मग.